सांगलीमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने जागतिक योग दिन साजरा करण्यात आलाय। भक्ती योगाच्या माध्यमातून वर्ल्ड रेकॉर्ड देखील या ठिकाणी करण्यात आलाय। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल नामाच्या गजरात योगासने करण्यात आलेत। या निमित्ताने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह खासदार, आमदार आणि प्रशासनाचे अधिकाऱ्यांसह विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी देखील या योगामध्ये सहभाग घेतला होता। सांगली शहरातल्या शिवाजी स्टेडियम या ठिकाणी योग दिन पार पडलाय। खूपच सुंदर, खूपच भव्य दिव्य असा योग साधनेचा कार्यक्रम आज योग दिनाचं निमित्त साधून औचित्य साधून झाला। मला वाटते 5.5 लाख लोकांनी या साधनेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि एका वेळी 5.5 लाख साधक योग साधक एकावेळी एकाच प्रकारे योग करतात। हा खूप मोठा विक्रम आहे आणि तो सांगली जिल्हा परिषदेच्या शिव त्यांच्या सगळे प्रशासन आणि इथले सगळ्या सेवाभावी संस्थान, खास करून त्यांच्या पाठीशी उभे असलेले चित्रे ग्रुप या सगळ्यांनी मिळून आजचा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे। या करण्यात आलेले तो एक विषय आणखी याचं सातत्य व्हावं, याच्यात सातत्य व्हावं यासाठी शाळेच्या माध्यमातून कशा पद्धतीने करण्यात येईल? हे सातत्य राहिलं पाहिजे। सगळ्या गोष्टी सातत्य असल्याशिवाय त्याचा इफेक्ट आणि परिणाम येत नाही। तेव्हा योग दिनादिवशी ह्या योगाचं औचित्य आपण जेव्हा साधतो तेव्हा यातून एकच हे होतं की याचं अनुकरण करावं आणि याच्यामध्ये सातत्य असावं। यासाठी याचा प्रातिनिधिक योग दिवस आपण साजरा करतो आणि या दिवशी केलेल्या योगाचं अनुकरण आपण वर्षभर करावे ही त्यातली भूमिका असते। आज 21 जून 2025 आंतरराष्ट्रीय योग दिवस। या योग दिवसाच्या निमित्ताने समस्त सांगली जिल्ह्याने वारकरी तालावर योगासने हा अनोखा विश्वविक्रम आपण केलेला आहे। यामध्ये आज 1600 केंद्राहून जवळपास 5,34,000 तसेच यूट्यूबवरून देखील अनेक सहभागी आपल्याबरोबर होते। जवळपास 5.5 लाख नागरिक आपल्याबरोबर सहभागी झाले होते। तर हा एक विश्वविक्रम आपण केलेला आहे आणि तो नोंदवलेला आहे। योग दिनामध्ये आपण योगासने करणे अपेक्षित असतं आणि योग हे आरोग्यासाठी आवश्यक आहे, शारीरिक मानसिक स्वास्थ्यासाठी। परंतु वारकरी तालावर म्हणजे रिधमिक योगामध्ये आपण बोलू आणि वारकरी ताल ही आपली सांस्कृतिक आध्यात्मिक अधिष्ठान आहे। त्यामुळे या कल्पनेला खूप उचलून धरलं सांगलीकरांनी। मागील 15 दिवसापासून समस्त सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण होतं, याची तयारी करत होते सगळेजण आणि समस्त विद्यार्थी, नागरिक। याच्यामध्ये ग्रामीण भागातील विशेषतः प्रतिसाद अत्यंत उदंड असा आम्हाला होता। एकाच वेळेस जॉईन होणं झूम वेबिनारद्वारे हे देखील वेगळं चॅलेंज होतं। पावसाचं एक चॅलेंज होतं, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी असेल किंवा लाईटचे इश्यूज असतील, अशा सगळ्या गोष्टींवर मात करून देखील सर्वजण आमच्याबरोबर सहभागी झाले आणि त्यांनी तो विश्वविक्रम केलेला आहे। त्याबद्दल समस्त सांगलीकरांचे मी आभार मानते, त्यांचं खूप खूप अभिनंदन करते। या विश्वविक्रमाबद्दल, या उपक्रमाच्या निमित्ताने त्यांनी जी एकी दाखवली आहे जिल्ह्याची, त्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करते आणि आभार मानते। त्याचबरोबर या प्रवासात जिल्हा परिषद सांगलीसोबत चितळे भिलवडी हे पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत होते। त्याच पद्धतीने या संकल्पनेचं तांत्रिक सहकार्य आम्हाला विश्वयोग दर्शन केंद्र मिरज सांगली यांनी केलं आणि एक कंपोजिशन करताना एक वेगळं हार्डवर्क लागलं, कारण म्युझिक असेल, प्रत्येक बीट्स असतील, कोणत्या गोष्टी साजेशा होतील आणि आपल्या वारकरी तालाला कुठे धक्का लागू नये किंवा योगाच्या प्रिन्सिपलला कुठे धक्का लागू नये यासाठी देखील तांत्रिक खूप संशोधन याच्यामध्ये झालं आणि एक वेगळा प्रयोग आपल्या इथे झालेला आहे। संपूर्ण जिल्ह्याने एकत्र ॲक्टिव्हिटी करणे एकाच वेळेस हे आजपर्यंत झालेलं नाही। त्यामुळे इथून पुढे एक नवीन ट्रेंड कदाचित सुरू होऊ शकतो इव्हेंट्सचा आणि ह्या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्व आज इथे साक्षीदार होतो आणि सहभागी होतो। काय